अमितभाई शहांचा प्रवास हा 19 मुक्काम कोल्हापूर, 20 सकाळ कोल्हापूर, संध्याकाळी इचलकरंजी असा आहे. दोन्हीला दोन वेगळी कारणं आहेत. आपल्याला माहिती आहे की अमितभाईंची अंबाबाईवर प्रचंड श्रद्धा आहे. प्रत्येक वेळेला त्यांचा आग्रह केवळ दर्शन न होता अभिषेक करावा असा असतो. वेगळी कारणं आहेत. तर त्यांनी त्यामुळेच त्या श्रद्धेपोटी ही मोठी अमाऊंट केंद्र सरकारकडून दिली. कारण यातला ॲक्विजिशन पोर्शन, अधिग्रहणाचे पैसे हा इतका मोठा आहे 900 कोटी, जो राज्य सरकारला देणं शक्य नव्हतं. आणि त्यांनाही आनंद होता. अंबाबाई के मंदिर के लिए मैंने कुछ किया, तर त्याच्यातून मोठी अमाऊंट मिळाली. ती देतानाच त्यांनी आग्रह धरला होता श्रद्धेपोटी की मला त्याच्या पायाभरणीला यायचं. पण सारख्या आचारसंहिता नगरपालिका झाली, महानगरपालिका, झेडपी झाली, आता स्थानिक स्वराज्य संस्था लागली आहे. त्याच्यात आपण कामं थांबवू शकत नव्हतं, कामं सुरू झाली. मग आपण त्यांना असं म्हटलं की आता पुढचं काम सुरू व्हायला 6 महिने लागतील. ॲक्विजिशन हा एक मोठा एक्झरसाईज आहे, तो पूर्ण होईल. मग किती ॲक्विजिशन करू शकलो याच्यावर आता पुन्हा एक नवीनच काही प्रस्ताव आला आहे. एवढी ॲक्विजिशन न करता भुयारी मार्ग काढावा. चांगला आहे, कारण प्रगती टेक्नॉलॉजी खूप होते आहे. पण मग 6 महिन्यानंतरच तुम्ही येणार. मग आता तुम्ही या, त्याला आम्ही धन्यवाद. त्यांनी पहिला मी धन्यवाद अमितभाई म्हटलं. त्याने हे अमितभाई का निघालो, धन्यवाद इतना ही कहो. तो धन्यवाद में सारे आते हैं, केंद्र आता है, मोदी जी आते हैं. त्यामुळे धन्यवाद अशा आशयाची एक सभा आपण घेतो की ज्यात ते मंदिरात जाणार, एक अतिशय चांगले भाविक म्हणून त्यांचा अभिषेक होईल. पण ते चाललेली कामं पाहणार. त्यांचा आग्रह असा आहे की तुम्हाला नवीन काही हवं असेल तर तेही तुम्ही मांडा. हे मी आज पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकरांना म्हटलं की तुम्ही सगळी यंत्रणा कामाला लावा, आठवडा आहे, आणि काय नवीन पाहिजे ते मंदिराशी रिलेटेड पाहिजे. तर ते आता स्टेजवरून धन्यवाद अमितभाईच्या स्टेजवरून घोषणा करतील. असा प्रवास संध्याकाळी इचलकरंजीला जवाहर कारखान्याला कल्लप्पांना आवाडेंचं नाव दिलं. मग इचलकरंजी जनताला कल्लप्पांना आवाडेंचं नाव दिलं. त्या दोन्ही वेळेला ते केंद्रीय सहकार मंत्री म्हणून अमितभाईंनी करून दिलं. त्यापासून कल्लप्पांचा आग्रह होता की तुम्ही आलं पाहिजे. हे काही अमितभाईंना शक्य होत नव्हतं. मीनवाईल त्यांची एक नवीन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खूप सुंदर बिल्डिंग झाली आहे, तर त्याचं उद्घाटन करायला तेही शक्य झालं नाही. बिल्डिंग सुरू झाली. मग त्या बिल्डिंगला एका अर्थाने भेट, त्यांच्या बोर्डाची मीटिंग. मग एक 10-15 मिनटं सहकार क्षेत्रातल्या प्रश्नांसाठी त्यांनी दिल्लीत एक अप्रतिम बैठक केली आहे. त्याचे निर्णय त्यांनी इथे घोषित करावे असा मी त्यांना आग्रह धरणार आहे की ते बरेचसे शुगर इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे, खूप मोठमोठे. मागे त्यांनी असंच आपल्या कोल्हापूरच्या एका सभेमध्ये 10,000 कोटीचा शुगर फॅक्टरीचा इन्कम टॅक्स माफ करून टाकला. ते शक्यच नव्हतं. मग विकायला लागले असते कारण म्हणजे माफ करून टाकलं. खूप त्यासाठी त्यांना एक्झरसाईज करायला लागला. तर तेही बहुधा मी त्यांना म्हणेन की त्या 40 मिनटं आवाड्यांच्या बँकेमध्ये बसले असताना तुम्ही सहकाराला वेळ द्या, किंवा बँकेत चाललाय तर महाराष्ट्रातली सहकारी बँक यावर थोडा वेळ द्या. पण तिथेही एक मोदीजींची 12 वर्ष, यशस्वी 12 वर्ष नावाची एक सभा आहे. दोन्ही ठिकाणी महायुतीच्या सभा आहेत. महायुतीचे सगळे नेते सभेला हजर राहणार आहेत. आज त्याची तयारी बैठकीला 350च्या वर संख्या होती. सगळे निवडून आलेले झेडपी मेंबर, पंचायत समिती सगळे आले होते आणि नेते सगळेच होते.